नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 1 किंवा 2च दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यात मी म्हटलेलं होतं, की कुठले 3 देश आहेत ज्याच्यावरती इराणने हल्ला करायचं टाळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाकिस्तानचं नाव घेतलं, तुर्कस्तानचं घेतलं आणि अझरबैजानचं घेतलं होतं आणि त्याच्यासाठी काही कारणं दिलेली होती. काही जणांनी मला संपर्क साधून विचारलं, की "अहो, ते तुर्कस्तानचं तुम्ही म्हणताय ते खरोखरच तसं आहे का?" आता ह्या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे. मी त्याही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की मी तुर्कस्तानबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे आणि तो आत्ता करते आहे. तुम्ही त्याची नोंद घ्याल आणि सगळीकडे ही लिंक पाठवाल अशी आशा आहे. ही महत्त्वाची आहे कारण तुर्कस्तान आपल्याला माहिती आहे उंगल्या करतो. जगभरामध्ये उंगल्या करतो. त्यांची ताकद काही तेवढी मोठी नाहीये. अर्थव्यवस्था ही अतिशय बेजार झालेली आहे, पण तरी देखील उंगल्या करायची कामं काही संपत नाहीयेत. 9-10 फेब्रुवारीच्या दरम्यान त्यांचे फॉरेन मिनिस्टर हगदन अ, हगदन फिदान यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि हा इंटरव्ह्यू म्हणजे मोठ्या-मोठ्या ठिकाणी त्याचा रेफरन्स जो आहे तो CNN तुर्कस्तान, ब्लूमबर्ग, जेरुसलेम पोस्ट आणि इतर आउटलेट्समध्ये प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे तो असा काही आयसोलेटेड राहिलेला नाही. तर 9-10 फेब्रुवारीच्या 9-10 तारखेदरम्यान हा जो इंटरव्ह्यू दिला त्यांनी हगदन फिदन यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी एक विधान त्यांना विचारलं गेलं, की इराणवरती जर का हल्ला झाला, तर इराण कोसळेल का? तिथली राजवट कोसळेल का? तेव्हा त्यांनी ताबडतोबीने असं उत्तर दिलं, की "नाही, इट कॅनॉट बी डिस्ट्रॉईड. कॅन द रेजिम इन इराण बी टॉपल्ड बाय एअर स्ट्राइक्स? केवळ हवाई हल्ले करून इराणमधली सत्ता उलटून टाकू शकतो का आपण?" त्या त्यांनी सांगितलं, "नो, इट कॅनॉट बी डिस्ट्रॉईड." तेव्हा फिदन ह्यांचा जो कल आहे, त्यांच्या सरकारचा जो कल आहे, तो तुम्हाला या उत्तरामध्ये दिसून येतो. इराणनी तुर्कस्तानवर हल्ला का नाही केला, ह्याची काही उत्तरं तुम्हाला या इंटरव्ह्यूमध्ये मिळतील. आणि त्याच्यामधला हा महत्त्वाचा दुवा आहे असं मला वाटतं, की जिथे ज्या राजवटींनी त्यांचा हा तर्क आहे, की केवळ हवाई हल्ल्यांनी इराणमधली सत्ता उलथवता येणार नाही. हा मोठा संकेत फिदन देत होते. 9-10 फेब्रुवारी दरम्यान म्हणजे प्रत्यक्ष हल्ला झाला त्याच्या किमान 2.5 आठवडे आधीचा हा इंटरव्ह्यू आहे आणि हा महत्त्वाचा इंटरव्ह्यू आहे. त्याच इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं विधान केलं, की जर का इराणला तुम्ही अण्वस्त्र बनवायला परवानगी दिली, तर मग तुर्कस्तानला मागे राहता येणार नाही. 9-10 फेब्रुवारीच्या दरम्यान अमेरिका आणि इराण ह्यांच्यामध्ये वाटाघाटी चाललेल्या होत्या. अर्थात इराण हा अग्रेसिव्हली वाटाघाटी करत होता, आपल्या शर्ती टाकण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यामधल्या ज्या बाहेर येणाऱ्या बातम्या होत्या त्यात हेच सांगितलं गेलं होतं, की इराण स्वतःचे न्यूक्लिअर ॲसेट्स किंवा ज्या एस्टॅब्लिशमेंट आहेत, त्या तशाच ठेवू बघतोय. त्यांनी एक मान्य केलं, की आम्ही युरेनियम एनरिचमेंट करणार नाही, समृद्ध युरेनियम बनवणार नाही. पण बॅलिस्टिक मिसाईलचं प्रोडक्शन बंद करा, हा जो आग्रह आहे, तो मात्र त्यांनी खोडून काढलेला होता. साधारण अशा स्टेजला त्या वाटाघाटी होत्या, तेव्हा आलेला हा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यात हे साहेब जे आहेत, हे विधान करतात. ते विधान हे अमेरिकेला उद्देशून, इस्रायलला उद्देशून केलेलं विधान आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, की मध्य पूर्वेमध्ये म्हणजे पश्चिम आशियामध्ये जर का इराणकडे अण्वस्त्र आली, तर इथला रिजनल बॅलन्स हा ढळेल. इथला जो समतोल आम्ही प्रादेशिक समतोल आहे, तो समतोल ढळेल आणि तो ढळला तर मग आम्हाला सुद्धा अण्वस्त्र ही बाळगावी लागतील. हे अतिशय मोठं विधान होतं. He explicitly said Turkey may inevitably have to join the same race or be compelled to respond as other regional states would not remain indifferent. त्यांनी पुढे म्हटलेलं होतं, "If Iran acquires nuclear weapons, it would disrupt the regional balance of power and could drag Turkey into a nuclear arms race." म्हणजे जर का इराणकडे अण्वस्त्र आली, तर इथे अण्वस्त्रांची एक स्पर्धा सुरू होईल आणि त्या स्पर्धेत आम्हाला उतरल्याशिवाय राहता येणार नाही. त्याचाच अर्थ असा, की आम्हाला अण्वस्त्र ही डेव्हलप करावी लागतील किंवा मिळवावी लागतील कुठून ना कुठून तरी. त्याच्यामध्ये आम्ही
ह्याच्यापासून अलिप्त राहू शकणार नाही. आता ही जी वॉर्निंग आहे, ही वॉर्निंग केवळ अमेरिकेला नाही तर ती इस्रायलसाठी सुद्धा आहे, हेही लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा हे जे हकदन फिदन जे आहेत, त्यांनी जे भाषण केलं, जो इंटरव्ह्यू दिला, तो अतिशय टर्निंग पॉइंट आहे आणि त्याच्यावरती संपूर्ण जगामध्ये भरपूर चर्चा झाली. भारतामध्ये तुम्हाला विशेष चर्चा झाल्याचं लक्षात नाही येणार. ह्याच्यानंतरची जी एक घटना घडली, तिच्याकडे कोणीही लक्ष वेधलेलं नाहीये. आणि त्याच्यामध्ये युनोनी 27 फेब्रुवारीला जबात अल नसरा आणि हयात तहरीर अल शम्स HTS ह्या 2 संघटनांवरती सँक्शन्स लावलेली होती. ती सँक्शन्स काढून घेतली. ती का काढून घेतली ह्याची कारणं वेगळी आहेत. ती असू शकतात वेगळी. पण युनोनी सँक्शन्स काढल्यानंतर एका क्षणाचाही वेळ न दवडता तुर्कस्ताननी सुद्धा त्यांच्या वरती लावलेले बॅन जे आहेत ते बॅन मागे घेतले. त्यांचे जे ॲसेट म्हणजे त्यांची संपत्ती जी गोठवलेली होती, ती सगळी गोठवलेली संपत्ती त्या ग्रुप्सना परत करण्यात आली. तर ह्याचाच अर्थ असा, की तुर्कस्तानला नजीकच्या भविष्य काळामध्ये कधी ना कधी या 2 ग्रुप्सचा वापर करायचा आहे. तो वापर कशासाठी करायचा आहे? एकांनी मला विचारलं होतं, की खरोखरच तुम्हाला असं वाटतं का, की तुर्कस्तान आणि हे जे फोर्सेस आहेत तो जोलानी जो सिरियामध्ये आता सध्या त्याला गणपतीसारखा आणून बसवलेला आहे, ज्याच्या डोक्यावरती 50 लाखाचं इनाम होतं आणि अचानक तो टेररिस्ट हा तिथला रुरल झालेला आहे. तर त्याचा आणि तुर्कस्तान हे सगळे फोर्सेस मिळून जर का ते इराणमध्ये घुसले तर काय होईल असा माझा प्रश्न होता आणि ते इराणमध्ये घुसले तर ते पाकिस्तानपर्यंत येतील आणि आपल्या दारापर्यंत येऊन थांबतील, असं मी इतरही काही माझ्या व्हिडिओजमध्ये म्हटलेलं होतं. आता तुम्ही लक्षात घ्या, की हे 2 ज्या ह्या संघटना आहेत, त्यांना सँक्शन्स लिस्टमधून काढायचं कारण काय युनोनी? आणि ती काढल्या तुर्कस्ताननी त्यांचे ॲसेट त्यांना परत करायचं कारण काय? म्हणजेच ते आता राजमान्यतेच्या लिस्टमध्ये गेलेले आहेत आणि हेच ते गट आहेत, की ज्यांचा वापर करून तुर्कस्ताननी पुढची काहीतरी योजना आखून ठेवलेली आपल्याला दिसते. 27 फेब्रुवारीची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर कदाचित 24 तासात हल्ले सुरू झाले असं आपण म्हणू शकतो. या घटना ज्या आहेत ह्या बिलकुल दुर्लक्षण्यासारख्या नाहीयेत. त्यानंतर अली खामेनी हे पहिल्याच हल्ल्याच्या फेरीमध्ये त्यांचं निधन झालं. त्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक होतं. संपूर्ण जगभरच्या शिया प्रजेचा एक शिरोबिंदू होता मी म्हटलं आणि त्याप्रमाणे व्यथित झालेली प्रजा रस्त्यावर उतरणार ह्याची आपण कल्पना करू शकतो. पण केवळ शिया रस्त्यावरती उतरले का? आणि ते जे उतरले ते शांततामय पद्धतीने निदर्शनं करू शकले असते. पण जगभरामध्ये तुम्ही बघाल तर काही विशिष्ट ठिकाणीच व्हायलंट म्हणजे हिंसाचार झाला त्या सगळ्या घटनांमध्ये. आणि जर का शांततापूर्ण निदर्शनांचा उल्लेख करायचा तर भारतातलं करता येईल आपल्याला. स्कार्डू असेल म्हणजे सध्या स्कार्डू आपल्याकडे नाही पण तुमचं काश्मीरमध्ये असेल, तुमच्या लखनौमध्ये असेल किंवा भारतामध्ये झालेल्या विविध ठिकाणची जी निदर्शनं होती, ती निदर्शनं शांततापूर्ण होती. त्यांनी आपला निषेध नोंदवला आणि मंडळी अत्यंत शांतपणे घरी परतली. पण हे सगळीकडे तसंच घडलंच नाही. युरोपमधल्या काही सिटीजमध्ये बर्लिन असेल, फ्रान्समध्ये असेल, यूकेमध्ये असेल, तिथे सुद्धा अशी निदर्शनं झालेली आपल्याला दिसतात. व्हायलन्स जो झाला तो एकतर पाकिस्तानात किंवा माझ्या अंदाजाने बगदाद इराकमधल्या ज्या हे होत्या त्याच्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे एर्बिल मधलं जे CIAचं हेडक्वार्टर्स आहे ते हेडक्वार्टर्स बंद करावं लागलं. पाकिस्तानात तर काय विचारायलाच नको. लाहोर असेल, कराची असेल, इस्लामाबाद खुद्द इथे जो जमाव जमला तो अत्यंत आक्रमक होता आणि त्यांनी US एम्बसीवरती म्हणजे अमेरिकेच्या त्यांची जे वकिलात आहे त्याच्यावरती निदर्शनं केली. ही निदर्शनं हिंसक झाली. लोकांनी हल्ले चढवले, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर काही ठिकाणी असं म्हटलं गेलं, की पाकिस्तानी पोलिसांना त्यांना अडवण्याचाही प्रयत्न केला नाही. सरतेशेवटी एका ठिकाणी
अमेरिकन एम्बसी म्हणजे वकिलातीचे जे सुरक्षा गार्ड्स होते त्यांना मॅटर हातामध्ये घ्यावी लागली आणि काही ठिकाणी गोळीबार झाला. त्याच्यामध्ये काही माणसं मृत सुद्धा पावली. अशा घटना ह्या पाकिस्तानमध्ये ज्या घडल्या त्या नोंद घेण्यासारख्या आहेत. ज्या बगदाद आणि इराकमध्ये घडल्या त्याही नोंद घेण्यासारख्या आहेत आणि या सगळ्यांच्या मागे असं म्हटलं जातं की हात तुर्कस्तानचा आहे. म्हणजे शांततापूर्ण रीतीने माणसं रस्त्यावर येतात, निदर्शनं करतात आणि परत जातात इथपर्यंत आपण समजू शकतो. हा व्हायलन्स कशासाठी होता आणि अमेरिकन एम्बसीच्या समोर ही निदर्शनं का केली गेली हा प्रश्न आहे. म्हणजेच पुन्हा एकदा अमेरिकेच्या विरोधामध्ये, इस्रायलच्या विरोधामध्ये वातावरण तापवायचं आणि त्या तापलेल्या वातावरणामध्ये अमेरिकेचा विरोध म्हटल्यानंतर शिया बाहेर येतात का सुन्नी बाहेर येतात याला महत्त्व राहत नाही. कारण दोघांमध्ये सुद्धा तेवढाच संताप आहे अमेरिकेबद्दल, इस्रायलबद्दल. तेव्हा त्याचा गैरफायदा घेऊन हा हिंसाचार घडवला गेला, असं आता सूत्रांकडून आपल्याला कळतंय. त्यामुळे पाकिस्तान हा कितीही वरकरणी अमेरिकेचे आपण कसं मोठं पिल्लू आहोत आणि तिथून आदेश आला, की आपण पाळतो असं म्हणत असलं, तरी देखील बॅकडोर मेथड्सनी पाकिस्तान अमेरिकेच्या पाठीत सुरा खुपसल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि या सगळ्यासाठी त्यांना मदत तुर्कस्तान करतोय. ही बाब आता दडून राहू शकत नाही आणि ही बॅकग्राऊंड आहे तुर्कस्तानची. त्या व्यतिरिक्त ह्या तुर्कस्ताननी पाकव्याप्त काश्मीराबद्दल काय-काय विधानं केलेली आहेत आजपर्यंत, भारताला किती प्रकारे त्रास दिलेला आहे. त्यानंतर भारताने त्यांच्यावरती काय कारवाई केली होती, लोकांनी तिकडे टुरिझमसाठी जायचं सुद्धा थांबवलं होतं. हा सगळा इतिहास आहे. आमचे अनेक नेते आमिर खान सकट सगळे काँग्रेसची काही मंडळी त्यांची तिकडे त्यांनी तिकडे तो ऑफिसं बनवून ठेवलेली आहेत. त्या एवढं सगळं त्या तुर्कस्तानात कशासाठी आहे हा प्रश्न तुम्हाला आणि मला पडतो. त्यांना नाही पडत, पण आपल्याला माहिती आहे नेमकं तिकडून काय चाललेलं आहे ते. तुर्कस्तानची पावलं जी आहेत ती अशी वाकडी पळतायत. तुर्कस्तान उंगल्या करतोय आणि जगभरामध्ये हिंसाचार भडकवण्याचे प्रयत्न करतोय. जेव्हा पाळी त्यांच्यावर कारवाईची येईल, तेव्हा तो काय करेल याचा नुसता विचार करा. आजच्या घडीला तरी असं म्हणतात, की तुर्कस्तानकडे अण्वस्त्र नाहीत आणि अण्वस्त्र कशी असू शकतात? हा तर नेटोचा एक सदस्य असलेला देश आहे. नेटो सदस्य असलेला देश त्यांनी एन-पी-टीवर सही केलेली आहे. एन-पी-टी म्हणजे नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी. याचा अर्थ असा, की आपल्या तर्फे अण्वस्त्र बाळगणार नाही, अशी त्यांनी त्या करारामध्ये हमी दिलेली आहे. आणि हे सगळं असून सुद्धा ह्यांचा फॉरेन मिनिस्टर जर का उघडपणे म्हणत असेल, की इराणला अण्वस्त्र मिळाली, तर आम्हाला त्या शर्यतीत उतरावं लागेल. कोणी सँक्शन केलं होतं ह्याचं बोलणं म्हणजे त्यांच्या पंतप्रधानांनी, अर्दोगाननी तर अशी काही विधानं केली नाहीयेत. पण ज्या अर्थी परराष्ट्र मंत्री करतो आणि त्याचा सरकारतर्फे अजूनपर्यंत इन्कार केला गेला नाही, त्या अर्थी ती सरकारची भूमिका आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. तेव्हा ट्रम्प साहेब, नेटो तुमचाच आहे, सदस्य तुमचाच आहे आणि तो तुमच्याच पॉलिसीच्या विरोधामध्ये बोलतो आहे, तुमच्याच विरोधामध्ये हिंसाचार भडकवतो आहे. याचा काही तुमच्याकडे इलाज आहे का? आणि नसेलच इलाज, तर मग त्यांचा बंदोबस्त कसा करायचा ते इस्रायलला कळतं. इस्रायलने आक्षेप घेतलेला आहे, की गाझामध्ये शांतता प्रस्थापित करायची म्हणून जी फौज आणायची आहे आणि हमासचं निशस्त्रीकरण करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही तुर्कस्तानचे सैनिक ॲक्सेप्ट करणार नाही, असं निस्संदिग्धपणे सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याची कारणं ही तुर्कस्तानच्या या सगळ्या वाकड्या पावलामध्ये तुम्हाला दिसतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुर्कस्तान हा भारतासाठी सुद्धा अत्यंत संवेदनशील आणि जिकिरीचा विषय आहे आणि म्हणून ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.